दोषारोपातील मुद्द्यांवर आता धनंजय देशमुख यांनी समाधान व्यक्त केल्याचं बघायला मिळत आहे। तपासाचा एक टप्पा संपला, आता न्यायालयीन लढाई सुरू असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची भेट घेणार असंही धनंजय देशमुख म्हणतात। तसेच या सगळ्या लढ्यात ज्यांनी प्रमुख भूमिका बजावली देशमुख कुटुंबातील धनंजय देशमुख ते आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीने हा सगळा कट रचला गेला आणि या पाठीमागे सूत्रधार हे देखील समोर आले, तर दोषारोप पत्रातील काही भाग आहे हा काय वाटते, काय प्रतिक्रिया तुमची याच्यावर? 28 मे पासून झालेली सुरुवात या अपहरणाची, खंडणीची, खुनाची, अॅट्रॉसिटीची, म्हणजे ज्यावेळेस अॅट्रॉसिटी झाली या लोकांवर, इथं ही घटना घडेपर्यंत ह्या मागच्या काही गोष्टी जिथल्या तिथं इथल्या पोलीस यंत्रणेने केल्या असत्या, इथं आरोपीला शिक्षा दिली असती, आरोपीला जेरबंद केलं असतं, त्यांना कायद्याविषयी सांगितलं असतं, तर ही खुनाची घटना अद्यापी म्हणजे कदापि घडली नसती। परंतु हे तसं न होता खून झाल्यानंतर ह्या पाठीमागच्या सगळ्या गोष्टी पुढे आणल्या आणि ही संघटित गुन्हेगारीची टोळी आहे, त्या टोळीला एक स्पष्टीकरण झालं सगळ्यांना की हे सगळे एकच होते, हे गुन्हेगार सगळे एकच होते, संघटित गुन्हेगारी ह्यांनी बळकवलेली होती, हे चुकीचे काम करायचे आणि ते आज खऱ्या अर्थाने सिद्ध झालेलं आहे। आता आपण जर बघितलं तर हा तपास अत्यंत गोपनीय पद्धतीने सीआयडीने एसआयटीने केला। सुरुवातीला काही दिवस याबाबत शंका व्यक्त केल्या जाते की कशा पद्धतीने तपास सुरू आहे। अगदी तुम्ही सुद्धा मागणी केली होती की आम्हाला याबाबत माहिती दिली जात नाही, तुम्ही मुख्यमंत्र्यांना देखील भेटला होता, परंतु जो तपास झालाय आता जे समोर आले त्यावर तुम्ही समाधानी आहात? आम्ही मुख्यमंत्र्यांना ज्यावेळेस एसआयटी सीआयडी आली होती इथं, ज्यावेळेस समित्या स्थापन झाल्या त्यावेळेस गेलो होतो। एक राज्याचे प्रमुख आहेत ते, आणि त्यांना देखील आपल्या भावना कळल्या पाहिजे, त्यांना देखील हा विषय कळला पाहिजे तपासाच्या अगोदर। आता काय यापुढील न्यायालयीन लढाई कशी असेल, तुम्हाला काही तारखा ज्या आहेत यापुढची सुनावणी आहे त्याबाबत काही माहिती देण्यात आली आहे? नाही, अजून आता आम्ही 2-3 दिवसामध्ये उज्ज्वल निकम साहेब यांच्याशी सविस्तर भेटणार आहोत आणि सगळ्या गोष्टींची माहिती घेणार आहोत आणि पुढील आमची लढाई कशी असेल या संदर्भातून आम्ही त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणार आहोत। कशा पद्धतीने ही सगळी न्यायालयीन लढाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।